तर रिपाई मधले खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांना या धमक्या आलेल्या आहेत। त्यामुळे सचिन खरातांना तातडीने सुरक्षा द्यावी, संरक्षण द्यावं अशी मागणी सुप्रिया सुळेंनी एक्स पोस्टद्वारे केली आहे। हे प्रकरण नेमकं काय हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। सुप्रिया सुळेंनी एक्सवर काय पोस्ट केली आहे ते आपण पाहूयात। तर सुप्रिया सुळे म्हणतात, रिपाईचे सचिन खरात यांना धमक्या येत आहेत। रिपाई सचिन खरात गट यांच्या पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री महोदयांना पत्रही पाठवलेलं आहे। राज्यातील विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनाही पत्र पाठवण्यात आलेलं आहे। खरात यांना पोलीस संरक्षण पुरवण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करावी ही विनंती। तर या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः सचिन खरात आपल्यासोबत फोनवरून जोडले गेलेले आहेत। खरातजी, तुम्हाला धमक्या नेमकं कोण देत आहे, काय धमक्या मिळत आहेत तुम्हाला? मुळात मी महाराष्ट्र राज्यामध्ये रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजीराजे, फुले, शाहू आंबेडकर, अहिल्याबाई होळकर यांचा विचार सातत्याने मांडत आहे। आणि मी ज्यावेळेस परभणी जिल्ह्याच्या हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो त्यावेळेस माझे परभणी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष यांनी मला एक सोशल मीडियातील पोस्ट दाखवली। त्या पोस्टमध्ये एका व्यक्तीने माझ्या फॅमिलीबद्दल अतिशय खालच्या शब्दामध्ये उल्लेख करून अतिशय चुकीची विधाने केली आहे आणि पुढे जाऊन मला लवकरात लवकर काळे फासण्यात येईल असा इशारा दिलेला आहे। परंतु मी याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे, कारण मी मुळात राज्यामध्ये फुले शाहू आंबेडकर यांचा विचार मांडत आहे। त्यामुळे मी कुणाला घाबरण्याची गरजच नाही। परंतु सर्व राज्यातील माझ्या ज्या पक्षाचे कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष आहेत त्या सर्वांनी जे कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आणि मागणी केली की या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी। परंतु सातत्याने विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून मला असे प्रकार धमकीचे सातत्याने होत आहेत। पण कोण देत आहे धमकी? कोण आहे ती या व्यक्ती? नाही, तेच सांगितलं ना मी की धमकी देत असताना धमकी कोण देते तर मी माझ्या जिल्हाध्यक्षांना मी विचारलं देखील नाही, कारण मी कुणालाच घाबरत नाही। मी बाबासाहेबांचा विचार मांडत असताना कुणाला घाबरण्याची गरजच नाही। परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून कुणीतरी पोस्ट टाकते आणि पोस्ट टाकल्यानंतर ती पोस्ट माननीय कलेक्टर साहेबांना पूर्ण पत्रामध्ये लेखी कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्षांनी सर्व दिलेलीच आहे। त्याच्या कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली आहे आपल्या जिल्हाध्यक्षांनी। तर याचं पत्र माननीय ताई सुप्रियाताई यांना सुद्धा माझ्या शहराध्यक्ष राजू कांबळे यांनी दिलेले आहे। त्यामुळे ताईंनी याची दखल घेतली, त्यामुळे उलट मी ताईंचं मनापासून आभार व्यक्त करतो। पण खरातजी, असं नेमकं काय घडलं की तुम्हाला या धमक्या येतात? काही कारण आहे का त्यामागे? आता काय झाले, राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण विषय चालू आहे। माझी स्पष्ट भूमिका मी मांडलेली आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लागता आरक्षण मिळालं पाहिजे। काहींना याबद्दल काही वाटत असेल, त्यामुळे काही लोक स्टेटमेंट करत असतील, परंतु माझी जी भूमिका आहे ती भूमिका जी आहे आमची पक्षाची भूमिका, ती भूमिका मी कायम ठेवणार आहे हे मी त्या विरोधकांना मी सांगू इच्छितो। खरातजी, धन्यवाद, तुम्ही एबीपी माझाकडे सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबद्दल। तर सचिन खरातांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी सुप्रिया सुळेंनी केलेली आहे। आता आणखी एक मोठी बातमी। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताप्रती रडीचा डाव सुरूच आहे। अमेरिकेमध्ये नोकरी मिळवण्यासाठी